नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने बेसनची भाजी करून दाखवणार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भात, पराठे किंवा ब्रेडसोबत देखील खाण्यासाठी सर्व करू शकता. अत्यंत स्वादिष्ट अशी ही भाजी आहे. जेव्हा घरामध्ये कोणतीही भाजी अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही फक्त बेसनचं पीठ वापरून ही भाजी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून खाण्यासाठी सर्व करू शकता. सो गाईज, ही व्हिडिओ आहे ती एंडपर्यंत जरूर बघा आणि मला कमेंटमधून जरूर कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते. तर आता आपण इथे वेळ न घालवता ही भाजी आहे ती बनवण्यासाठी घेऊयात. तर ही भाजी करण्यासाठी मी इथे 50 ग्राम बेसनचं पीठ घेतलेलं आहे. ह्या बेसनमध्ये मी अर्धा कापलेला कांदा घातलेला आहे. कांदा एकदम बारीक कापून घ्या. त्यात मी भरपूर अशी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. 2 चमचे सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण. हे वाटण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तरच घाला. हे वाटण करण्यासाठी मी सुकं खोबरं गॅसवरती 15 ते 20 मिनिटे भाजून घेतलेलं होतं आणि मग ते मी बारीक असे काप करून मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. त्यात आता मी 1 चमचे गरम मसाला घातलेला आहे, अर्धे चमचे हळदी पावडर, अर्धे चमचे जिरं, 1 चमचे लाल तिखट पावडर. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटचा वापर करा. 1 चमचे धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते या बेसनच्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर करा. आपल्याला हे पीठ आहे ते थोडं घट्टच ठेवायचं आहे. अगदी थोडंसं पाणी वापरून मी आता हे पीठ आहे ते व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते. पूर्ण मसाले आहेत ते या पिठामध्ये एकजीव झाले पाहिजेत याची काळजी घ्या. अशा प्रकारे मी ह्याचं एक पूर्ण घट्ट असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे किती प्रमाणात घट्ट आहे ते. आपल्याला हे पीठ आहे ते अतिशय पातळ नाही करायचं आहे. दुसरीकडे मी एक मोठी कढई गॅसवरती गरम करत ठेवली होती. ही कढई छान गरम झाली की मी त्यात 1 चमचे तेल घातलेले आहे. ते तेल छान गरम झालेले आहे. त्यात मी पाव चमच हिंग घातलेला आहे, थोडंसं जिरं आणि अर्धा कापलेला कांदा. आता आपला हा कांदा आहे तो तेलावरती व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. यात मी आता 1 चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तरच तुम्ही इथे आलं लसूणच्या पेस्टचा वापर करा. तुम्ही इथे नाही वापरलात तरी देखील चालेल, किंवा तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे मिरचीचा देखील वापर करू शकता. 3 ते 4 मिनिटांनंतर आपला हा कांदा आहे तो व्यवस्थित असा परतून झालेला आहे. यात आता मी अर्धा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तरच तुम्ही ह्या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर करा, किंवा तुम्ही ह्यात डायरेक्टली टोमॅटोची प्युरी जरी घातली तरी देखील चालेल. आता हा टोमॅटो आणि कांदा आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. आता 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो पूर्णपणे नरम पडलेला आहे. त्यात मी अर्धे चमचे हळदी पावडर, अर्धे चमचे धणे पावडर, 1 ते 1.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लाल तिखटचा वापर करून घ्या. त्यात मी पुन्हा जे आपण सुकं खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते वाटण घातलेलं आहे. या वाटणमुळे या भाजीला जास्त घट्टपणा येतो, म्हणून शक्य झालं तर हे वाटण तुम्ही जरूर वापरा. यात हे सगळं मसाले आहेत ते आपल्याला तेलावरती पुन्हा व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत. सतत हलवत राहा जेणेकरून ते मसाले आहेत ते खालतून करपले नाही जावेत म्हणून. आता ह्यात मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जसं ह्यात रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करून घ्या. मी इथे आधी जास्त पाणी घालून मग नंतर ते पूर्ण पाणी आहे ते आटून घेणार आहे, ज्याने आपल्या भाजीला छान असा घट्टपणा येतो. आपल्याला या पाण्याला आता एक उकळी येऊन द्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर ह्या रस्स्याला आता मस्त अशी उकळी आलेली आहे. यात आता आपल्याला या बेसनचे गोळे घालायचे आहेत. अगदी छोटे छोटे घाला, कारण की बेसन जसं या रस्स्यामध्ये जातो त्यामुळे या रस्स्यामुळे ते लगेच फुलून वरती येतात. त्याची साईज खूप मोठी होत जाते, म्हणून अगदी छोटे छोटे करून याचे गोळे आता ह्या भाजीमध्ये घालून घ्या. एक एक करून मी या पूर्ण बेसनचे गोळे आहेत ते या भाजीमध्ये घालून घेते. अशा प्रकारे मी इथे पूर्ण गोळे या भाजीमध्ये घालून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे बेसनचे पीठ आहे ते लगेच फुलायला लागलेलं आहे. जसं तुम्ही 2 ते 3 मिनिटे ह्याला ठेवून द्याल लगेच हे गोळे आहेत ते फुलून वरती येतात. तुम्ही पाहू शकता अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्येच बेसनचे गोळे आहेत ते पूर्णपणे छान असं फुललं गेलेलं आहे. ही भाजी आता आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. बेसनचे गोळे आहेत ते शिजण्यासाठी फार टाइम लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये याला एक छान अशी उकळी आल्यावरती मी यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, 1 चमचे गरम मसाला,
आता आपल्याला पुन्हा ह्याला हलकी अशी उकळी येऊन द्यायची आहे, कारण की जो मीठ आहे तो या रस्स्यामध्ये छान असा जिरला जावा आणि जो गरम मसाल्याचा वास आहे तो देखील यात छान मिक्स व्हावा म्हणून मी आता याला पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं उकळी येऊन देते. आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता याला छान असा घट्टपणा आलेला आहे आणि आपले हे बेसनचे जे गोळे होते ते देखील छान असे फुलले गेलेले आहेत. आता आपली ही भाजी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे. मी आता वरतून इथे कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून मी लगेच इथे गॅस बंद करून घेतलेली आहे. अशा प्रकारे ही बेसनची भाजी आता आपली खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. आता अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये माझी पूर्ण भाजी बनवून रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भात, ब्रेड किंवा पराठ्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. अत्यंत स्वादिष्ट भाजी आहे. जेव्हा घरामध्ये काही अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी आहे ती 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.